श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आहे। कारण उद्या आहे 31 मार्च 2025 आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन। वाजवारे ढोल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले। तर स्वामी भक्त हो, स्वामी महाराज प्रकट झाले ते फक्त आणि फक्त आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, आपल्या भक्तांच्या प्रेमासाठी। म्हणूनच हा जो दिवस आहे तो आपल्यासाठी दिवाळ सणापेक्षा कमी नाही। म्हणून हा जो दिवस आहे तो आपल्याला थाटामाटात साजरा करायचा आहे, स्वामींची सेवा करायची आहे। आता स्वामींची सेवा करण्यासाठी कधीही प्रकट दिनाची वाट बघू नये किंवा कुठल्याही शुभ मुहूर्ताची किंवा गुरुवारची वाट बघू नये। तर दररोज आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, पण प्रकट दिन म्हटलं तर थोडासा विशेषच मानला जातो, त्यामुळे या दिवशी थोड्याशा जास्त सेवा आपल्याला करायच्या आहे। आता या सगळ्या गोष्टी करत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला नैवेद्य देखील आवर्जून दाखवायचा आहे। आता असंही प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ जे काही बनवलं जातं ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवलं जातं। आपण स्वामींना जोपर्यंत नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत आपणही अन्न ग्रहण करू नये असं म्हटलं जातं। आणि आपण साधं चटणी भाकरीचा नैवेद्य जरी स्वामींसमोर ठेवला तरीही ते आनंदाने त्याचा स्वीकार करत असतात। म्हणून अगदी सकाळपासून जसं की आपण चहा घेतो तर तो चहा देखील स्वामींसाठी आपल्याला ठेवायचा असतो, नाश्ता बनवतो तो देखील स्वामींसमोर ठेवायचा असतो, जेवण बनवतो, जे काही आपण करतो ते सगळं काही स्वामींसाठी करायचं असतं। कारण स्वामींची फक्त मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात नसून स्वामी प्रत्यक्षात आपल्यासोबत वावरत आहे, स्वामी आपल्या घरामध्ये राहत आहे असं जेव्हा आपण मान्य करू तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वामींची प्रचिती आपल्याला येणार आहे। तर असो, दररोज तर आपण चटणी भाकरीचा नैवेद्य दाखवतोच, पण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी नेमकं कुठला नैवेद्य दाखवावा हा प्रश्न नवीन स्वामी भक्तांना पडत असतो। आता जे जुने सेवेकरी आहे त्यांना ठाऊक आहे, पण जे नवीन सेवेकरी आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। त्यानंतर जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता। तर चला जाणून घेऊया। तर बघा, उद्या प्रकट दिन आहे आणि उद्या स्वामी महाराजांसाठी आपल्याला स्वामींच्या आवडीच्या वस्तूंचाच नैवेद्य दाखवायचा आहे। तर स्वामींची आवड निवड म्हटलं तर स्वामींना अगदी चटणी भाकरी देखील प्रिय होती, पण जास्तीचं काय आवडायचं तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरणाची पोळी। बघा, पुरणाची पोळी म्हटलं तर स्वामींना अतिशय प्रिय आहे। आणि एका भक्ताने जेव्हा स्वामींना पुरणपोळी का आवडते असं विचारल्यावर स्वामींनी त्या भक्ताला सांगितलं की अरे, पुरणपोळी म्हणजे गुरु आणि शिष्याचं प्रतीक आहे। तर भक्ताने विचारलं ते कसं काय, तर स्वामी सांगतात की जसं डाळ आणि गूळ एकत्र येऊन त्याचं गोड असं पुरण तयार होतं आणि जेव्हा ते पिठाच्या गोळ्यामध्ये भरून त्याची जेव्हा हळुवारपणे पोळी लाटली जाते तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या पुरणपोळीला चव येत असते। आणि अशाच पद्धतीचं भक्ताचं नातं आहे। जशी डाळ पाट्या वरवंट्यावर भरडली जाते तशाच पद्धतीने भक्त जेव्हा आमच्या भक्तीमध्ये भरडला जातो आणि जसं ती डाळ आणि गूळ एकजीव होते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला चव येते ना, तशाच पद्धतीने भक्त जेव्हा भक्तीमध्ये भरडला जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने तो भक्त म्हणून ओळखला जातो। आणि असा भक्त आमचा अतिशय प्रिय असतो आणि अशा भक्ताचं आणि आमचं नातं हे खूप अनमोल असतं। म्हणूनच स्वामी महाराजांना पुरणपोळी प्रिय आहे आणि स्वामी महाराजांना आपण उद्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून पुरणपोळी ही बनवलीच जाते। सणावाराला आपण पुरणपोळी बनवतच असतो, पण प्रकट दिनाच्या दिवशी देखील पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला स्वामींसाठी ठेवायचा आहे। या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकतात तर स्वामी महाराजांना कांदा भजी देखील अतिशय प्रिय होती, त्यामुळे तुम्ही कांदा भजीचा देखील नैवेद्य दाखवू शकतात। या व्यतिरिक्त बेसनाचे पदार्थ, त्यामध्ये बेसनाचे लाडू, बेसनाची बर्फी ही देखील स्वामी महाराजांना खूप प्रिय होती। आणि चहा, स्वामी महाराजांना चहा देखील खूप प्रिय होता। म्हणून आपण जेव्हा आपला सकाळी चहा करतो तेव्हा स्वामींसाठी देखील आपल्याला दररोज चहा ठेवायचा असतो। तर आता चहा काही नैवेद्याचा भाग नाही, पण सकाळी जेव्हा आपण चहा घेतो तेव्हा स्वामींसाठी देखील चहा आपण काढून ठेवायचा। हे दररोज करण्याचं आपलं प्रमुख कर्तव्य आहे, ते आपल्याला करायचं आहे। तर नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी, बेसनाचे लाडू, कांदा भजी, पिवळ्या रंगाची मिठाई, जर तुम्हाला घरी करणं शक्य नसेल, धावपळीच्या युगामध्ये बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी करण्याची इच्छा असते पण ते करणं शक्य होत नाही, आणि जर तशी काही अडचण तुमची असेल तर तुम्ही बाजारातून विकत प्रसाद आणला आणि त्यामध्ये पिवळ्या रंगाचा समावेश केला तर तो देखील प्रसाद स्वामी महाराज आनंदाने स्वीकारणार आहे। तर पिवळ्या रंगाचे पेढे, पिवळ्या रंगाची बर्फी देखील तुम्ही घेऊ शकतात।
तर अशा प्रकारे नैवेद्यामध्ये काय बनवायचं हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। या व्यतिरिक्त डाळ भात वगैरे जे काही आपण देवासाठी बनवत असतो तशा पद्धतीने आपण नैवेद्य बनवायचा आहे। आता नैवेद्यामध्ये आपण काय बनवायचं हे जाणून घेतलं, पण हा नैवेद्य दाखवताना देखील एक पद्धत असते। आपण बऱ्याचदा नैवेद्य ठेवतो, पाणी फिरवतो आणि अशा पद्धतीने नैवेद्य दाखवतो, पण हे देखील चुकीचं आहे। तर नैवेद्य कशा पद्धतीने दाखवावा, तर बघा नैवेद्य दाखवताना प्रत्येक वेळेस आपल्याकडे तुळशीपत्र असणं गरजेचं आहे। जर त्या नैवेद्यावर आपण तुळशीपत्र ठेवलं नाही तर भगवान विष्णू स्वामी महाराज कधीच तो नैवेद्य स्वीकारत नाही, म्हणून तुळशीपत्र हे आपल्या नैवेद्यामध्ये आवर्जून असायलाच हवं। एरवी जरी तुम्हाला दररोज शक्य नसलं तरीही सणावाराला किंवा विशेष दिवशी तरी तुळशीपत्र हे तुम्हाला आणायचंच आहे, नैवेद्यावर ठेवायचंच आहे। तर आता नैवेद्य दाखवताना काय पद्धत वापरायची, तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला नैवेद्याचं ताट छानपैकी भरून घ्यायचं आहे। भरल्यानंतर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तुळशीपत्र घ्यायचं आहे। त्यानंतर ते तुळशीपत्र अगोदर आपल्याला थोडे धुवून घ्यायचे आहे। ते तुळशीपत्र जे आहे ते त्या पाण्यामध्ये बुडवायचे आणि ताटाभोवती आपल्याला 3 वेळेस फिरवायचं आहे। आता हे 3 वेळेस फिरवताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र कसा आहे तर बघा, सत्यन्वर्तेन परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, असं आपल्याला ते तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवून 3 वेळेस फिरवताना म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा काही मंत्र म्हणायचे आहे। आता मंत्र कशा पद्धतीने म्हणायचे, तर ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृततत्वाय स्वाहा, अशा पद्धतीने आपल्याला हे म्हणायचं आहे। आणि पुन्हा एकदा एक दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आणि हे जे तुळशीपत्र आहे ते पाण्यामध्ये बुडवून पुन्हा एकदा नैवेद्यावर ठेवायचं आहे। म्हणजे काय तर पाण्यामध्ये देखील आपण तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि नैवेद्यावर देखील तुळशीपत्र ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने हा परिपूर्ण नैवेद्य आपला होत असतो आणि त्यानंतर हे जे ताट आहे ते झाकून ठेवायचं आहे। बरेच जण म्हणतात की आपण देवाला नैवेद्य ठेवतो आणि मग ते झाकून कसं ठेवणार, तर हे बघा देवासाठी आपण जेव्हा नैवेद्य ठेवतो तेव्हा तो झाकूनच ठेवायचा असतो। जेव्हा तो नैवेद्य आपण झाकून ठेवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तो देवापर्यंत पोहोचत असतो। आणि याचं दुसरं कारण म्हणायचं झालं तर नैवेद्य हा साधारणतः अर्धा पाऊण तास तरी आपण देवासमोर ठेवायचा आहे आणि अर्धा पाऊण तास जर तो नैवेद्य आपण उघडा ठेवत असू तर जे काही छोटे मोठे कीटाणू आहेत ते त्या नैवेद्यावर बसू शकतात आणि मग आपण तो नैवेद्य खाणार आहोत तर त्याचा विपरीत परिणाम आपल्यावरही होऊ शकतो। म्हणून एक कारण असं बघायला गेलं तर ते ताट आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आणि दुसरं कारण म्हणजे देवाला नैवेद्य ठेवल्यानंतर देवाने तो ग्रहण करावा असं वाटत असेल तर आपल्याला ते ताट झाकून ठेवायचंच आहे। आता हा नैवेद्य किती वेळ ठेवावा, तर साधारणतः अर्धा पाऊण तास तुम्हाला तो नैवेद्य ठेवायचाच आहे। आणि त्यानंतर हा नैवेद्य काढल्यानंतर प्रत्येकाने घरातील प्रत्येक सदस्याने त्यातला थोडा थोडा का होईना घास खायचा आहे। बऱ्याचदा असं होतं की हे जे नैवेद्याचं ताट आहे ते घरातील एखादीच व्यक्ती खात असते किंवा ते पदार्थ जे आहे ते गार होऊन जातात, मग घरातील महिला सहसा ते पदार्थ खात असते, पण हे करू नका। जे काही आपण अन्नपदार्थ ठेवलेले आहे ते पुन्हा तुम्ही गरम करून घरातील प्रत्येक सदस्याला द्यायचे आहे, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद प्रत्येकाला प्राप्त होईल। तर स्वामी भक्त हो, उद्या काय नैवेद्य दाखवायचा आणि कशा पद्धतीने दाखवायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर नैवेद्य कसा दाखवावा हे तुम्हाला समजलं असेल तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवते। पण या बाबतीत शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा, त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।